भक्त व भगवंत अतूट नात्यांचा महोत्सव. औदुंबर पंचमी. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. विशेष महत्त्व. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन माघवद्य 1 केल्यानंतर भक्तगण सर्वत्र दुःखी झाले. स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे वास्तव्यास होते. तेथे भक्तांनी स्वामींची खूप श्रद्धेने सेवा केली. त्यामुळे तेथे भक्तगण खूपच दुःखी झाले. अशावेळी केवळ भक्त व अर्चक यांचे दुःख निवारणासाठी महाराजांनी श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन माघवद्य 1 ते औदुंबर पंचमी असे 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आणि औदुंबर पंचमी या पावन तिथीला श्री स्वामी महाराज पुन्हा अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. औदुंबर व नृसिंहवाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो. धन्य ते भक्त व भक्तवत्सल नृसिंह सरस्वती स्वामी माऊली. औदुंबर पंचमी तिथीलाच राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या वेदमू श्री अप्पा जोशी व सौ अन्नपूर्णाबाई या सच्शील दाम्पत्याच्या पोटी त्यांच्या अपार दत्तसेवेचे फळ म्हणून दिनांक 7 फेब्रुवारी 1836 माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत. तरुणपणी ते सद्गुरू भेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे श्री स्वामी महाराज सारखे माझा कृष्णा येणार असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले. तब्बल 7 दिवसांनी हे दोघे गुरुशिष्य परत आले. त्यानंतर श्रीगुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूरला आले. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्त पिशाच्चवत राहत असत. ते कुंभार गल्लीमध्ये राहत असत म्हणून त्यांना कुंभार स्वामी असेही म्हटले जाते. त्यांनी श्रावण कृष्ण दशमी दिनांक 19 ऑगस्ट 1900 रोजी महासमाधी घेतली. स्वामी ज्या ठिकाणी राहत असत त्या वैराग्य मठीमध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला. त्याला निजबोध मठी म्हणतात. तेथे स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. परमपूज्य श्री गोविंदकाका उपळेकर महाराजांची श्रीगुरु परंपरा श्रीकृष्ण सरस्वती स्वामींपासूनच सुरू होते. राजाधिराज श्री स्वामी समर्थ परमपूज्य श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूर, परमपूज्य धोंडीबुवा महाराज पलूस, परमपूज्य श्रीकृष्णदेव महाराज पुसेसावळी, परमपूज्य श्री गोविंदकाका उपळेकर फलटण, परमपूज्य बागोबा कुकडे महाराज दौंड अशी ही खोर सद्गुरू परंपरा आहे. आपण सद्गुरू श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.